हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 या वर्गासाठी पोएम पाहणार आहोत. द डक अँड द कांगारू 3.4. तर आज 3.5 द डक अँड द कांगारू ही जी पोएम आहे, तर ह्या पोएमचे पॉइंटर्स आपण मागील व्हिडिओमध्ये लर्न करत होतो. मागील व्हिडिओमध्ये 1, 2, 3, 4 क्वेश्चन्स या ठिकाणी लर्न केलेले. आज या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 5 तो लर्न करणार आहोत. मग क्वेश्चन नंबर 5, टुरिस्ट अँड सिटिझन. टुरिस्ट म्हणजे प्रवासी, सिटिझन म्हणजे नागरिक. मग या ठिकाणी प्रिपेअर द फॉलोइंग प्लेस कार्ड. या ठिकाणी काही तुम्हाला प्लेस कार्ड तयार करायचे. लेट डिफरंट चिल्ड्रन स्टँड इन अ डिफरंट प्लेसेस टू क्रिएट अ मेक बिलीव्ह टाऊन इन द क्लासरूम. आणि हे जे प्लेस कार्ड आहे, हे प्लेस कार्ड तयार करून क्लासरूममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे. अदर चिल्ड्रन प्ले द रोल्स ऑफ द सिटिझन अँड द टुरिस्ट. आणि ते प्लेस कार्ड वेगवेगळ्या ठिकाणी लावल्यानंतर एका प्लेस कार्डजवळ एक विद्यार्थ्याने जायचं, त्याने सिटिझन बनायचं आणि दुसऱ्या प्लेस कार्डजवळ जाऊन दुसऱ्याने टुरिस्ट बनायचं. मग या ठिकाणी प्रत्येकजण त्या प्लेस कार्डजवळ जाऊन प्लेस कार्डवर हे आपले वेगवेगळी नावं द्यायची. एखादी शहराची किंवा शहरामधल्या वेगवेगळ्या प्लेसेसची अशी नावं त्या ठिकाणी द्यायची आणि तिथली माहिती ही काही विद्यार्थ्यांनी सिटिझन बनून सांगायची, तर काही विद्यार्थ्यांनी टुरिस्ट बनून सांगायची. असा प्ले रोल या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. द टुरिस्ट एन्क्वायर अबाउट द रूट ऑफ डिफरंट प्लेसेस इन द टाउन अँड द सिटिझन गाईड देम. या ठिकाणी शहरामधल्या वेगवेगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी आपल्याला प्लेस कार्डवर नोट डाऊन करायच्या आणि मग काही विद्यार्थ्यांनी सिटिझन बनून त्या प्लेस कार्डची इन्फॉर्मेशन द्यायची आणि काही विद्यार्थ्यांनी टुरिस्ट बनून प्लेस कार्डची इन्फॉर्मेशन द्यायची. दे मे ऑल्सो एक्सचेंज मोर इन्फॉर्मेशन अबाउट प्लेसेस. मग तुम्ही कोणकोणते प्लेसेस घेऊ शकता त्याच्यात, त्या कार्डवर तुम्ही वेगवेगळ्या प्लेसेसची नावं टाकू शकतात. गार्डन, बँक, स्कूल, ओल्ड पॅलेस, हॉस्पिटल, म्युझियम, झू, कॉलेज, फॅक्टरी, लायब्ररी, आर्ट गॅलरी, लॅबोरेटरी, स्टेडियम, थिएटर, ओल्ड मार्केट प्लेस. हे असे प्लेसेस आहे. या प्लेसेसचे प्लेस कार्ड बनवायचे आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याने त्या प्लेस कार्डबद्दल माहिती सांगायची. त्यातले काही विद्यार्थी हे सिटिझन बनतील आणि काही विद्यार्थी टुरिस्ट बनतील, हे मात्र लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे सिटिझन आणि टुरिस्ट बनून त्या ठिकाणी हे प्ले आपल्याला रोल करायचे. यू मे यूज युअर इमॅजिनेशन टू गिव्ह नेम्स टू द अबव प्लेसेस. या व्यतिरिक्त तुम्ही अजून प्लेसेससुद्धा त्या ठिकाणी लिहू शकतात. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्यानंतर लर्निंग अबाउट लँग्वेज. या ठिकाणी ग्रामर सांगितलेलं आहे. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तर या ठिकाणी रीड अलाउड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली काही सेंटेन्सेस दिलेले ते आपल्याला रीड करायचे. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली हा जो वर्ड आहे हा कसा आहे, ॲडव्हर्ब्स आहे, म्हणजे क्रियाविशेषण आहे. द सॉक्स फिट मी माय फीट नीटली हा वर्ड ॲडव्हर्ब्स आहे. बॅलन्स मी वेल हा वर्ड ॲडव्हर्ब्स आहे. सीट स्टेडी हा वर्ड ॲडव्हर्ब्स आहे. सो दे वेंट अवे हा वर्ड ॲडव्हर्ब्स आहे. मग द अंडरलाईन वर्ड्स आर नोन ॲज ॲडव्हर्ब्स. या ठिकाणी जेवढेही अंडरलाईन केलेले वर्ड्स आहे हे सर्व वर्ड्स काय आहेत, ॲडव्हर्ब्स. मग ॲन ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल अस समथिंग मोर अबाउट अ व्हर्ब. म्हणजे असा एखादी शब्द की जो क्रियापदाविषयी माहिती देतो, क्रियापदाविषयी काहीतरी सांगत असतो, असा वर्ड म्हणजेच ॲडव्हर्ब. मग फॉर एक्झाम्पल, स्प्रिंकल देम जंटली, स्टर इट नाईसली. जंटली, नाईसली हे वर्ड कसे आहेत, ॲडव्हर्ब आहेत. हे जे वर्ब आहेत, ॲडव्हर्ब आहेत, हे ॲडव्हर्ब वर्बविषयी माहिती देतात. म्हणजे स्प्रिंकल या शब्दाविषयी जंटली हा शब्द माहिती देतो. स्टर या शब्दाविषयी, नाईसली या शब्दाविषयी स्टर हा शब्द माहिती देतो. तर अशा प्रकारे या वर्बविषयी जोही शब्द माहिती देतो त्याला म्हणता ॲडव्हर्ब. म्हणजे स्टरविषयी जो माहिती देतो त्याला म्हणता ॲडव्हर्ब. मग या ठिकाणी स्टर या विषयी माहिती दिली म्हणून ॲडव्हर्ब कोणता झाला, नाईसली. मग ॲन ॲडव्हर्ब मे गिवन अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट. ॲडव्हर्बविषयी अजून एक माहिती या ठिकाणी सांगता येईल. ॲन ॲडजेक्टिव्ह, यू आर टू काइंड.
यू आर टू काइंड. या ठिकाणी टू हे जे वर्ड आहे हे ॲडजेक्टिव्ह आहे. अनदर ॲडव्हर्ब दे रॅन व्हेरी फास्ट. व्हेरी हे जे वर्ड आहे हे कसं आहे ॲडव्हर्ब आहे. मेनी ॲडव्हर्ब्स एंड विथ एल वाय. असे भरपूर ॲडव्हर्ब आहे की ज्या ॲडव्हर्बच्या शेवटी एल वाय हा वर्ड त्याला लागत असतो. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कम्प्लिटली हे ॲडव्हर्ब आहे, याला शेवटी एल वाय लागलेला आहे. नीटली या वर्डला एल वाय लावला म्हणून नीटली हे ॲडव्हर्ब झालं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जंट हे वर्ब आणि जंटला एल वाय लागला म्हणून हे जंटली ॲडव्हर्ब. नाईस हा वर्ड आहे आणि त्याला एल वाय लागलं म्हणून नाईसली हे काय ॲडव्हर्ब आहे. म्हणजे अशा प्रकारे ॲडव्हर्बला एल वाय हा प्रत्यय त्या ठिकाणी लागत असतो आणि ॲडव्हर्ब हे तयार होत असतं. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे या ठिकाणी ॲडव्हर्ब्स या टॉपिकबद्दल मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.